बीडच्या तरुणाचं नॅशनल लेव्हलचं कांड। एअरफोर्सचे अधिकारी हादरले, वर्दी घालण्याची तयारी सुरू असतानाच भांडाफोड झाला। मंडळी, शुभम विलास अंबुरे हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला 26 वर्षाचा तरुण गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील एका सलून मध्ये केस कापण्याचं काम करतो, पण स्वतःच्या बीड जिल्ह्यातील गावात मात्र एअरफोर्स मध्ये जवान आहे अशी हुशारकी मारून मिरवायचा। आता पुण्यातीलच एका टेलरमुळे या नकली जवानाचा पर्दाफाश झाला असून त्याचा हा कारनामा पाहून एअरफोर्स मधील बडे अधिकारी सुद्धा चक्रावून गेलेत। या प्रकरणी एअरफोर्सच्या वतीने पुण्यातील लोहगाव पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार देण्यात आली असून शुभम अंबुरेला अटक देखील करण्यात आली आहे। पण त्याचा हा वेगळा बनावट खेळ कसा उघड झाला, असं करण्यामागे त्याचा उद्देश काय होता, तेच या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, लग्नाळू पोरांना मुली मिळणं कठीण झालंय, त्यामुळे बीडमधील शुभम अंबुरेनं हा कारनामा केला असेल असा तुमचा अंदाज असू शकतो, पण तो आधीच विवाहित असल्याचं सांगण्यात येते। बीडमधील गावाकडे त्याचे वडील सलूनचं दुकान चालवतात, तर शुभम यापूर्वी इंडिगो मध्ये काहीतरी काम करायचा, पण सध्या तो पुण्याच्या शिक्रापूर परिसरातील एका सलून मध्ये न्हावी म्हणून काम करू लागला होता। दरम्यान तो जेव्हा आपल्या बीडच्या गावी जायचा तेव्हा मी एअरफोर्स मध्ये जवान आहे असं सांगून गावभर फुशारकी मारायचा। त्यासाठी आपलं एअरफोर्स दलातील बनावट ओळखपत्र दाखवून फुकटची प्रसिद्धी मिळवायचा। थोडक्यात काय तर गावाकडील लोकांमध्ये आपली एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण व्हावी आणि आपण भारतीय हवाई दलात काम करत असल्याने मान सन्मान मिळावा, हा त्याचा प्राथमिक उद्देश असल्याचं सांगण्यात येते। पण पोलिसांना त्याच्यावर आणखी कुठला संशय आहे, त्याचा भांडाफोड कसा झाला आणि आयडी कार्ड बद्दल पोलिसांच्या तपासात कोणती धक्कादायक माहिती मिळाली तेही पाहूयात। तर शुभमला आता फक्त ओळखपत्र दाखवून लोकांची दिशाभूल करायची नव्हती, तर त्याला आता एअरफोर्स जवानाची वर्दी किंवा ऑफिशियल गणवेश सुद्धा अंगावर घालून गावात मिरवायचं होतं। त्यामुळे कपडा अवेलेबल करून त्याने ती वर्दी शिवायचं ठरवलं। त्यासाठी 6 ऑगस्टच्या दिवशी शुभम लोहगाव परिसरातील गुरुद्वारा कॉलनी येथील बालाजी टेलरच्या दुकानात गेला होता। त्या ठिकाणी आपण भारतीय हवाई दलात जवान असल्याचं सांगत त्याने एअरफोर्सचा गणवेश शिवून द्यायला त्या टेलरला सांगितलं। तो टेलर आधीपासूनच एअरफोर्सच्या जवानांचे गणवेश शिवायचा, त्यामुळे शुभम त्याच्याकडेच गेला होता। पण त्या टेलरला शुभमच्या वागण्या बोलण्यातून संशय येऊ लागला, त्यामुळे त्याने शुभमकडे त्याच्या ओळखपत्राची मागणी केली। शुभमने ते ओळखपत्र दाखवलं, पण तो टेलर एअरफोर्सच्या जवानांची ओळखपत्र नियमितपणे पाहत असल्याने त्याला शुभमच्या ओळखपत्राबाबत थोडा डाऊट आला। त्यामुळे संबंधित टेलरने कसलाही वेळ न दवडता या संदर्भात लोहगाव पोलिसांना माहिती दिली। त्यावर लोहगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शुभम अंबुरेला ताब्यात घेतलं। त्यानंतर लोहगाव येथील एअरफोर्स कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या धक्कादायक प्रकरणाची माहिती देण्यात आली। दरम्यान हवाई दलातील जवान बिजरेश कुमार मिश्रा यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात शुभम विरोधात आपली फिर्याद दिली। त्यानुसार गुन्हा नोंद होता शुभम अंबुरेला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावर न्यायालयाकडून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुढे लोहगाव पोलीस आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी शुभमची कसून चौकशी सुरू केली। त्या चौकशी दरम्यान त्याने आपण एअरफोर्स मध्ये कार्यरत नसल्याची कबुली दिली। गावाकडे आपण जवान असल्याचं सांगितलं होतं। हा बनाव पुढे नेण्यासाठी आपण हवाई दलाच्या गणवेशाची तयारी सुरू केली होती, असं स्पष्टीकरण शुभमने चौकशी दरम्यान दिलं। याशिवाय ज्या ओळखपत्राच्या माध्यमातून तो लोकांचा विश्वास जिंकायचा, ते ओळखपत्र त्याने कसं तयार केलं याबाबत माहिती देताना तो म्हणाला की हे ओळखपत्र 2022 मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या एका हवाई दलातील जवानाचं होतं। त्यावरील फोटो आणि नाव बदलून ते ओळखपत्र स्वतःकडे ठेवून त्याचा वापर करायचा। दरम्यान पोलिसांनी आता त्याच्याकडून ते ओळखपत्र आणि त्याची वर्दी सुद्धा जप्त केली असून हे ओळखपत्र त्यांच्यापर्यंत नेमकं कसं पोहोचलं किंवा त्याने हे कसं मिळवलं, त्याने त्याचा वापर कुठे केला, त्यातून कुणाची फसवणूक झाली आहे का आणि या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं कळतंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सगळा तपास चालू असून या तपासादरम्यान काही मोठा खुलासा होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण या घटनेच्या निमित्ताने बीडचा तरुण शुभम अंबुरे एअरफोर्स मध्ये चर्चेचा विषय बनलाय। तर बीडच्या पोरांचा नाद नाही करायचा, बीडची पोरं काय करतील याचा नेम नाही, अशा गमतीशीर प्रतिक्रिया देखील या घटनेवरून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे। आता या संदर्भात तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता।